Hello everyone, myself Amruta Naik. Welcome to Amruta's Compass. In today's lecture, we are going to solve another problem, that is practical problem number 2 on page number 55. तुमचं जे टेक्स्टबुक आहे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सीचं त्याच्या पेज नंबर 55 वरती हा सेकंड प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करण्यासाठी दिलेला आहे, तो आपण आता सॉल्व करणार आहोत. फर्स्ट प्रॉब्लेम आपण बोर्डवरती बघितलेला होता. सेकंड प्रॉब्लेम आपण आता नोटबुकमध्ये बघणार आहोत, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की आन्सर शीटमध्ये किंवा नोटबुकमध्ये प्रॉब्लेम कसा प्रेझेंट करायचा आहे. ओके, तसंच हा प्रॉब्लेम बघत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हाच नाही, ह्याच्या पुढचे सगळे प्रॉब्लेम्स बघताना प्रत्येक प्रॉब्लेममध्ये काहीतरी एक वेगळं ॲडजस्टमेंट असते. ओके, मग ती काय नवीन गोष्ट आहे किंवा काय न्यू थिंग आहे ती तुम्ही फाइंड आउट करायची आहे. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट प्रॉब्लेममध्ये फक्त कॅपिटल अकाउंट दिलेलं होतं पार्टनर्सचं. सेकंड प्रॉब्लेम जो आज आपण आता बघणार आहोत त्याच्यामध्ये काय आहे, कॅपिटल अकाउंटचा पण बॅलन्स आहे ॲज वेल ॲज करंट अकाउंटचा बॅलन्स दिलेला आहे. मग अशा केसमध्ये जेव्हा करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट दोन्ही अकाउंटचे बॅलन्सेस दिलेले असतात ट्रायल बॅलन्समध्ये, तेव्हा आपल्याला करंट अकाउंटमध्येच सगळ्या ॲडजस्टमेंट्स करायच्या असतात. क्लिअर? म्हणजेच करंट अकाउंटचा जो बॅलन्स असतो तो कॅरी फॉरवर्ड होतो लायबिलिटीजमध्ये, जिथे आपण कॅपिटलचा बॅलन्स आधी मेन्शन केलेला होता तिथे. प्रॉब्लेम सॉल्व करताना एक एक गोष्ट क्लिअर होणारच आहे, पण हाच डिफरन्स आहे फर्स्ट प्रॉब्लेममध्ये आणि सेकंड प्रॉब्लेममध्ये. करंट अकाउंटचा बॅलन्स दिलेला आहे म्हणून करंट अकाउंट प्रिपेअर करायचं आहे आणि त्याच्यामध्येच सगळ्या ॲडजस्टमेंट करायच्या आहेत. तर आता आपण बघणार आहोत हाऊ टू सॉल्व दिस सेकंड प्रॉब्लेम ऑन नोटबुक. ओके, सो विल स्टार्ट. पेज नंबर 55 वरती सेकंड प्रॉब्लेम दिलेला आहे, तो आपण आता सॉल्व करणार आहोत. प्रॉब्लेम नीट वाचायचा आहे. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ मेसर्स मितेश अँड मंगेश यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. मितेश आणि मंगेश नावाचे दोन पार्टनर्स आहेत आणि त्यांचं ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंट्स दिलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. इथे ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. ट्रायल बॅलन्समध्ये नीट बघितलं तर रोजचे सगळे अकाउंट्स आहेत. क्रेडिटला काय काय आहे तर कॅपिटल अकाउंट दिलेलं आहे आणि करंट अकाउंट दिलेलं आहे. दोन्ही अकाउंट्स दिलेले आहेत. जसं मी आधी सांगितलं त्याप्रमाणे जेव्हा दोन बॅलन्सेस दिलेले असतात कॅपिटल ॲज वेल ॲज करंट अकाउंट, तेव्हा आपण करंट अकाउंटमध्ये सगळ्या ॲडजस्टमेंट्स करत असतो. पार्टनर्सच्या ज्या काही प्रॉफिट रिलेटेड असतील किंवा इन्कम रिलेटेड असतील त्या. क्लिअर? म्हणजे आपल्याला करंट अकाउंट प्रिपेअर करायचं आहे. नेक्स्ट ॲडजस्टमेंट्स आपण फक्त बघणार आहोत आता एकदम क्विक. सी, ॲडजस्टमेंटमध्ये काय काय आहे, मितेश अँड मंगेश आर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो 3:1. त्यांचा रेशो काय आहे, 3:1 आहे. जो प्रॉफिट होईल तो 3:1 या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. नेक्स्ट, पार्टनर्स आर एंटायटल्ड टू गेट कमिशन ॲट द रेट 1% ईच ऑन ग्रॉस प्रॉफिट. त्यांना जो क्रॉस प्रॉफिट होईल त्याच्यावरती 1% कमिशन त्यांना द्यायचं आहे. मग आता कमिशन त्यांना मिळणार आहे म्हणजे त्यांच्यासाठी इन्कम आहे, ते पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला एंटर करायचं आहे. राईट? आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, कारण बिझनेससाठी ते एक्सपेन्सेस आहेत. क्लिअर? नेक्स्ट, द क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹23,700. क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट, बॅलन्स शीट ॲसेट साईड आणि ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. नेक्स्ट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ऑडिट फीज ₹400 अँड कॅरेज ₹600. ऑडिट फीजचा आणि ह्याच्यामध्ये कॅरेजमध्ये आउटस्टँडिंग सांगितलेलं आहे. दोघांचे एक एक इफेक्ट लायबिलिटीजमध्ये आणि सेकंड इफेक्ट कुठे जाणार, त्या एक्सपेन्सेसमध्ये ॲड करायचे आहेत. नेक्स्ट, बिल्डिंग इज व्हॅल्यूड ॲट ₹46,500. इथे आता डेप्रिसिएशन झालेलं आहे, बिल्डिंगची व्हॅल्यू कमी झालेली आहे. ट्रायल बॅलन्समध्ये बिल्डिंगची व्हॅल्यू किती होती, 48,500 होती. राईट? 48,500 आणि ॲडजस्टमेंटमध्ये किती सांगितली आहे, 46,500. म्हणजेच 2,000चा जो डिफरन्स आहे ते डेप्रिसिएशन आहे. डेप्रिसिएशनचे दोन इफेक्ट, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, राईट, कारण तो लॉस आहे म्हणून, आणि सेकंड इफेक्ट ॲसेट्समधून ती अमाऊंट लेस करायची आहे, म्हणजे आपल्या ॲसेट्सची व्हॅल्यू कमी झालेली आहे. नेक्स्ट, फर्निचर इज डेप्रिसिएटेड बाय 5%. फर्निचरची पण व्हॅल्यू कमी झाली आहे. सेम इफेक्ट, डेप्रिसिएशन एकतर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आणि सेकंड इफेक्ट फर्निचरमधून तेवढी अमाऊंट लेस करायची आहे.
नेक्स्ट, प्रोव्हाइड इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल ॲट 2.5% पर ॲनम. आता पार्टनर्सचं जे कॅपिटल आहे म्हणजे इथे मितेश आणि मंगेश 1,50,000 आणि 50,000 त्याच्यावरती 2.5% त्यांना इंटरेस्ट पे करायचा आहे. पार्टनर्ससाठी इंटरेस्ट ऑन कॅपिटल इन्कम आहे म्हणून ते कुठे येणार, त्यांच्या पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला. आणि इंटरेस्ट आपल्या बिझनेससाठी एक्सपेन्सेस आहेत म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. सेकंड इफेक्ट. नेक्स्ट, गुड्स ऑफ ₹900 वेअर टेकन बाय मंगेश फॉर हिज पर्सनल यूज. आता ड्रॉइंग आहे, पर्सनल यूज हा वर्ड आहे म्हणजेच ते ड्रॉइंग आहे. ड्रॉइंग आपण कुठे मेन्शन करतो, एकतर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि सेकंड इफेक्ट करंट अकाउंटमधून करंट अकाउंटच्या डेबिटला मेन्शन करायचं आहे त्या मंगेशच्याच कॉलममध्ये. नेक्स्ट, गुड्स. ओके, नेक्स्ट, राईट ऑफ ₹1000 ॲज अ बॅड डेट्स. आता हे बॅड डेट्स आहेत ते न्यू बॅड डेट्स आहेत. न्यू बॅड डेट्सचा एक इफेक्ट कुठे जातो, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, राईट. आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला एक जिथे आपण फॉर्मॅट ड्रॉ केलेला असतो, बॅड डेट्स प्लस न्यू बॅड डेट्स प्लस न्यू RDD मायनस ओल्ड RDD. त्याच्यामध्ये न्यू बॅड डेट्समध्ये हे रुपीज लिहायचे आहेत आणि सेकंड इफेक्ट लेस फ्रॉम डेटर्स. नेक्स्ट, मेंटेन RDD ॲट 3% ऑन सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्सवरती 3% RDD कॅल्क्युलेट करायचं आहे. सेम इफेक्ट, एकतर बॅड डेट्समध्ये ॲड करायचे आहेत प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आणि सेकंड इफेक्ट कुठे जाणार, डेटर्समधून लेस करायचे आहेत. क्लिअर. आता आपण ॲक्च्युअल प्रॉब्लेम सॉल्व करायला घेणार आहोत. काय काय ड्रॉ करायला सांगितलेलं आहे, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट आणि पार्टनर्स करंट अकाउंट, जे फॉर्मॅट मी ऑलरेडी ड्रॉ करून घेतलेले आहेत. सी, प्रॉब्लेम सॉल्व करताना आधी फॉर्मॅट नीट अँड क्लीन व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचे आहेत, त्याला मार्क्स असतात. नेक्स्ट, तुमच्या जे तुमचे अकाउंट्स आहेत ते ट्रान्सफर करण्यासाठी म्हणजेच पोस्टिंगला मार्क्स असतात. त्यामुळे नीट व्यवस्थित प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. विल स्टार्ट. सी, फर्स्ट आहे स्टॉक. आता हा जो स्टॉक आहे फर्स्ट ट्रायल बॅलन्समधला तो स्टॉक काय आहे, त्यांनी डेट दिलेली आहे 1 एप्रिल 2018. आपलं करंट फायनान्शियल इयर कधी स्टार्ट होतं आहे, 1 एप्रिल 2018लाच, राईट. आणि इट विल एंड्स ऑन 31 मार्च 2019. मग स्टॉक आपण कुठे एंटर करतो, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, टू ओपनिंग स्टॉक. अमाऊंट किती आहे, 25,000 आउटर कॉलम. नेक्स्ट, बिल्डिंग 48,500 कुठे येणार, ॲसेट्समध्ये. त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे, स्टार मार्क केलेला आहे म्हणून इनर कॉलममध्ये अमाऊंट लिहायची आहे. बिल्डिंग 48,500. नेक्स्ट आहे कॅरेज. कॅरेज, फक्त कॅरेज हा वर्ड आहे म्हणजेच ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. कॅरेज आउटवर्ड असतं तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आलं असतं. कॅरेज ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड, त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे. $1780. नेक्स्ट, फॅक्टरी इन्शुरन्स. फॅक्टरी हा वर्ड आहे म्हणजेच ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, टू फॅक्टरी इन्शुरन्स. अमाऊंट आहे 2,700 आउटर कॉलम. नेक्स्ट, पोस्टेज, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आपण लिहिणार आहोत टू पोस्टेज. पोस्टेजवरती ॲडजस्टमेंट नाही आहे, आउटर कॉलममध्ये अमाऊंट. अमाऊंट आहे 1,600. क्लिअर. 1,600 आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिलेले आहेत. नेक्स्ट, बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल काय आहे, ॲसेट्स आहे. एक लाईन सोडायची आहे इथे, बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबलची अमाऊंट किती आहे, 13,700 आउटर कॉलम. नेक्स्ट, सन्ड्री डेटर्स 52,200. डेटर्सवरती ॲडजस्टमेंट आहे म्हणून आपण 2 लाईन्स सोडणार आहोत, 2 ॲडजस्टमेंट आहेत. सन्ड्री डेटर्स
ॲसेट्समध्ये. इनर कॉलममध्ये अमाऊंट लिहायची आहे 52,200. नेक्स्ट रिटर्न इनवर्ड. रिटर्न इनवर्ड म्हणजेच काय आहे, सेल्स रिटर्न आहे. मग आधी इथे ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहायचं आहे बाय सेल्स मायनस रिटर्न इनवर्ड. अमाऊंट किती आहे 1,600 ब्रॅकेटमध्ये, कारण निगेटिव्ह आहे. नेक्स्ट परचेसेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. $68,900 त्याच्यावरती रिटर्न आउटवर्ड आहे क्रेडिटला, म्हणून आपल्याला इनर कॉलममध्ये अमाऊंट लिहायची आहे 68,900. नेक्स्ट ऑडिट फीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड 1,800. स्टार मार्क आहे म्हणजेच ॲडजस्टमेंट आहे टू ऑडिट फीज. अमाऊंट किती आहे 1,800 इनर कॉलम. नेक्स्ट लूज टूल्स ॲसेट्स आहेत. अमाऊंट आहे 32,000 आउटर कॉलम. नेक्स्ट मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस. मॅन्युफॅक्चरिंग हा वर्ड आहे, प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस. अमाऊंट किती आहे 1,820 आउटर कॉलम. नेक्स्ट इलेक्ट्रिसिटी चार्जेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. अमाऊंट आहे 2,600 आउटर कॉलम. नेक्स्ट जनरल एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड 3,400. बघा ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले आहे जनरल एक्सपेन्सेस, त्याची अमाऊंट आहे 3,400. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू जनरल एक्सपेन्सेस. अमाऊंट आहे 3,400. नेक्स्ट एक्सपोर्ट ड्युटी. एक्सपोर्ट ड्युटी काय आहे, इम्पोर्ट ड्युटी असेल तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, एक्सपोर्ट ड्युटी आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला 1,000 रुपीज टू एक्सपोर्ट ड्युटी. अमाऊंट आहे 1,000. नेक्स्ट कॅश इन हँड. कॅश इन हँड काय आहे, ॲसेट्स आहेत. अमाऊंट 75,000 आउटर कॉलम. नेक्स्ट बँक बॅलन्स 29,000. सेम इफेक्ट ॲसेट्समध्ये. बँक बॅलन्स 29,000. क्लियर. नेक्स्ट कन्व्हेन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. कन्व्हेन्सची अमाऊंट आहे 4,100. नेक्स्ट कन्व्हेन्स आपण लिहिला आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 4,100. नेक्स्ट आहे फर्निचर. फर्निचरवरती ॲडजस्टमेंट आहे, स्टार मार्क केलेला आहे म्हणजेच ॲसेट्समध्ये फर्निचर. अमाऊंट किती आहे 64,000 इनर कॉलम. नेक्स्ट सॅलरीज 2,000 प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. वेजेस असतं तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू सॅलरीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड 2,000 आउटर कॉलम. क्लियर. सॅलरीज लिहिल्या आपण 2,000 रुपीज.
नेक्स्ट रेंट रेट्स अँड टॅक्सेस, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. टू रेंट रेट्स अँड टॅक्सेस, अमाऊंट किती आहे 3700. नेक्स्ट ड्रॉइंग. ड्रॉइंग आपण कुठे मेन्शन करतो, पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिटला. टू ड्रॉइंग्स, अमाऊंट किती आहे मितेशची आहे 1200. नीट अमाऊंट बघायच्या, त्याच कॉलममध्ये लिहायच्या आहेत. सेकंड आहे मंगेश 2200. नेक्स्ट क्रेडिट साईड, सन्ड्री क्रेडिटर्स. क्रेडिटर्स आपण कुठे लिहितो, लायबिलिटीजमध्ये. 3-4 लाईन्स, जास्तच 5-6 लाईन्स सोडायच्यात, कारण आपल्याला कॅपिटल आणि करंट अकाउंट दोघांचे पण बॅलन्सेस लिहायचे आहेत म्हणून. मग आपण इथे लिहिणार आहोत सन्ड्री क्रेडिटर्स. अमाऊंट आहे 38,000. नेक्स्ट सेल्स ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. सेल्समध्ये आहे अमाऊंट 1,75,000. नेक्स्ट कॅपिटल. कॅपिटलचा बॅलन्स कुठे लिहायचा आहे, लायबिलिटीजमध्ये, कारण करंट अकाउंटचा जो बॅलन्स आहे तो आपण पार्टनर्स करंट अकाउंटमध्ये लिहिणार आहोत. कॅपिटल लिहायचं आहे कॅपिटल मितेश मंगेश. मितेशची अमाऊंट आहे 1,50,000 इनर कॉलम आणि मंगेश आहे 50,000. दोघांची टोटल आउटर कॉलममध्ये लिहायची आहे. आउटस्टँडिंग सॅलरीज ट्रायल बॅलन्समध्ये आहे, म्हणजेच लायबिलिटीजमध्ये लिहायचं आहे. आउटस्टँडिंग सॅलरीज, अमाऊंट आहे 2,000. नेक्स्ट बिल्स पेबल लायबिलिटीज, 18,000. नेक्स्ट रिटर्न आउटवर्ड. रिटर्न आउटवर्ड म्हणजेच परचेस रिटर्न मायनस परचेस रिटर्न, और जो वर्ड ॲक्च्युली दिलेला असतो याच्यामध्ये ट्रायल बॅलन्समध्ये तेच लिहायचं आहे. इथे लिहायचं आहे रिटर्न आउटवर्ड परचेस रिटर्न. मी आता इथे चुकून परचेस रिटर्न लिहिलं आहे, मिनिंग सेम आहे, पण जो वर्ड दिलेला असतो ट्रायल बॅलन्समध्ये तोच लिहायचा आहे. रिटर्न आउटवर्ड 1,800. नेक्स्ट करंट अकाउंट. आता करंट अकाउंटचे बॅलन्सेस आहेत ते कुठे लिहायचे आहेत, पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, मितेश 3,000. इथे लिहायचं आहे मितेश मंगेश. मितेशची अमाऊंट आहे 3,000, मंगेश 2,000. क्लियर. नेक्स्ट ॲडजस्टमेंट. ॲडजस्टमेंटमध्ये फर्स्ट आहे मितेश अँड मंगेश आर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो 3:1. ते आपण नंतर बघणार आहोत जेव्हा प्रॉफिट कॅल्क्युलेट करणार आहोत तेव्हा. सेकंड, पार्टनर्स आर एंटायटल्ड टू गेट कमिशन ॲट द रेट 1% ऑन ग्रॉस प्रॉफिट. जो ग्रॉस प्रॉफिट होईल त्याच्यावरती 1% आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, ते पण जेव्हा ग्रॉस प्रॉफिट येईल तेव्हा. नेक्स्ट, द क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹23,700. मग आता क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक, अमाऊंट किती आहे 23,700. सेकंड इफेक्ट, बॅलन्स शीट ॲसेट्समध्ये क्लोजिंग स्टॉक 23,700. क्लियर. नेक्स्ट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, ऑडिट फीज 400 अँड कॅरेज 600. लायबिलिटीजमध्ये एक एक इफेक्ट द्यायचा आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस,
फर्स्ट आहे ऑडिट फीज, अमाऊंट आहे 400. नेक्स्ट आहे कॅरेज, अमाऊंट 600. सेकंड इफेक्ट, आता कॅरेज कुठे आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला प्लस आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस कॅरेजची अमाऊंट आहे 600. क्लिअर. नेक्स्ट ऑडिट फीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला प्लस आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. अमाऊंट किती आहे ऑडिट फीजची, 400. नेक्स्ट, बिल्डिंग इज व्हॅल्यूड ॲट ₹46,500. आता बिल्डिंगची ट्रायल बॅलन्समध्ये अमाऊंट किती आहे, 48,500. बघा ट्रायल बॅलन्समध्ये अमाऊंट दिलेली आहे 48,500. पण त्याच्या ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितलेलं आहे, त्याची व्हॅल्यू किती झालेली आहे ॲट दी एंड ऑफ द इयर 46,500. म्हणजेच 2,000चा जो डिफरन्स आहे, 48,500 मायनस 46,500, 2,000चा जो डिफरन्स आहे ते डेप्रिसिएशन आहे. डेप्रिसिएशनचे दोन इफेक्ट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू डेप्रिसिएशन ऑन लँड ऑन बिल्डिंग, फक्त बिल्डिंग आहे, ऑन बिल्डिंग अमाऊंट किती आहे 2,000. कशी कॅल्क्युलेट केली, ट्रायल बॅलन्समध्ये अमाऊंट होती 48,500 आणि इथे ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली आहे 46,500. दोघांमधला डिफरन्स 2,000. सेकंड इफेक्ट, लेस फ्रॉम ॲसेट मायनस डेप्रिसिएशन 2,000. म्हणजेच आउटर कॉलममध्ये किती येणार 46,500. क्लिअर. नेक्स्ट, फर्निचर इज डेप्रिसिएटेड बाय 5%. आता फर्निचरवरती डेप्रिसिएशन सांगितलेलं आहे. फर्निचरची अमाऊंट किती आहे 64,000, त्याच्यावरती 5%. 64,000 इंटू 5%, 3,200 जे लेस करायचे आहेत. लेस डेप्रिसिएशन 3,200. 3,200 लेस केल्यावर किती येतात 64,000, 60,800 आउटर कॉलममध्ये. क्लिअर. सेकंड इफेक्ट डेप्रिसिएशनचा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. अमाऊंट किती आहे फर्निचरच्या डेप्रिसिएशनची 3,200 आउटर कॉलममध्ये. नेक्स्ट, प्रोवाइड इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल ॲट 2.5% पर ॲनम. पार्टनर्सचं कॅपिटल किती आहे ट्रायल बॅलन्समध्ये दिलेलं आहे, मितेश 1,50,000 अँड मंगेश 50,000. दोघांच्या कॅपिटलवरती 2.5% इंटरेस्ट पे करायचा आहे. आता हा इंटरेस्ट आहे तो बिझनेससाठी एक्सपेन्सेस आहेत आणि पार्टनर्ससाठी इन्कम आहे. तसे इफेक्ट आपल्याला द्यायचे आहेत. पहिल्यांदा आपण बघणार आहोत मितेश 1,50,000 इंटू 2.5% किती येतात 3,750. राईट. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहायचं आहे टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. मितेश, मंगेश. मितेशची अमाऊंट किती आहे 3,750. ही अमाऊंट कशी आली 1,50,000. सी 1,50,000 जे मितेशचं कॅपिटल आहे आपण इथे लिहिलेलं आहे. राईट. 1,50,000 इंटू 2.5% 3,750. मग 3,750 आलेलं आहे. सेकंड आहे मंगेश. मंगेशची अमाऊंट आहे 50,000 इंटू 2.5% किती येतात 1,250. क्लिअर. आता हे जे दोन अमाऊंट्स आहेत ते आपण कुठे एंटर करायच्या आहेत पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला. का क्रेडिटला, कारण त्यांच्यासाठी ते इन्कम आहे म्हणून. ते लिहायचं आहे बाय इंटरेस्ट
ऑन कॅपिटल. अमाऊंट किती आहे मितेशची 3750 आणि मंगेशची आहे 1250. क्लिअर. दोन्ही इफेक्ट, एक पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला इन्कम आहे म्हणून आणि बिझनेससाठी एक्सपेन्सेस आहेत म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. नेक्स्ट, गुड्स ऑफ ₹900 वेर टेकन बाय मंगेश फॉर हिज पर्सनल यूज. 900 रुपीज पर्सनल यूज म्हणजेच ड्रॉइंग त्याने केलेलं आहे. ड्रॉइंगचे दोन इफेक्ट, एक तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय ड्रॉइंग्स. अमाऊंट किती आहे 900. सेकंड इफेक्ट, पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिटला टू ड्रॉइंग्स. कोणी विड्रॉ केलेले आहेत मंगेशने. नीट बघायचं आहे कोणी विड्रॉ केले आहेत मंगेश, म्हणून मंगेशच्या कॉलममध्ये लिहायची अमाऊंट 900 रुपीज. नेक्स्ट, राईट ऑफ ₹1000 ॲज बॅड डेट्स. एक एक ॲडजस्टमेंट आपण नीट करणार आहोत. पहिल्यांदा आता बॅड डेट्स आहेत म्हणजेच न्यू बॅड डेट्स आहेत. मग न्यू बॅड डेट्सचा फॉर्मॅट आपण इथे ड्रॉ करून घेणार आहोत. टू बॅड डेट्स प्लस न्यू बॅड डेट्स प्लस न्यू RDD मायनस ओल्ड RDD. हा फॉर्मॅट कंपल्सरी लिहायचाच आहे. आता बॅड डेट्स ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला दिलेले आहेत का? बॅड डेट्स दिलेले नाही आहेत. मग आपण काय करणार आहोत, इथे डॅश करणार आहोत. न्यू बॅड डेट्स किती आहेत? राईट ऑफ 1000 ॲज अ बॅड डेट्स. राईट, ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं आहे म्हणजेच हे 1000 रुपीज न्यू बॅड डेट्स आहेत. सेकंड इफेक्ट याचा कुठे जाणार? लेस फ्रॉम डेटर्स मायनस न्यू बॅड डेट्स 1000 रुपीज. नेक्स्ट, मेंटेन RDD ॲट 3% ऑन सन्ड्री डेटर्स. आता सन्ड्री डेटर्स जे कॅल्क्युलेट करायचे आहेत आपल्याला त्याच्यावरती 3% न्यू RDD सांगितलेलं आहे. मग आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, 52,200 मायनस 1000 किती येतात? 51,200. राईट, त्याच्यावरती मायनस न्यू RDD. न्यू RDD किती सांगितलं आहे? 3% ॲडजस्टमेंटमध्ये 51,200 इंटू 3% किती येतात? 1536. हे लेस करायचे आहेत. लेस करायचे आहेत. मग किती येतात? 51,200 मायनस 1536 49,664. क्लिअर. मग हा जो न्यू RDD आहे त्याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. न्यू RDD 1536. क्लिअर. ओल्ड RDD नाही आहे म्हणून डॅश करायचं आहे. आता सगळ्या ॲडजस्टमेंट्स झालेल्या आहेत. आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत की ग्रॉस प्रॉफिट आहे की ग्रॉस लॉस आहे. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आपल्याला, सगळ्या अमाऊंट्स इनर कॉलममधल्या आउटर कॉलममध्ये त्याची टोटल घ्यायची आहे. सी, कॅरेज 1780 प्लस 600 2380. नेक्स्ट, purchases 68,900 minus 1,800 67,100. Next, sales 1,75,000 minus 1,600 1,73,400. Next, audit fees 1,800 plus 400 2,200. नेक्स्ट, या दोघांची टोटल 3,750 प्लस 1,250 5,000. नेक्स्ट,
1000 plus 1536 2536. 1,50,000 plus 50,000 2 lakh. Next 400 plus 600 1000. हे सगळे आपण आउटर कॉलम मध्ये घेतलेले आहेत. आता आपण टोटल करणार आहोत. ट्रेडिंग अकाउंट 1,73,400 प्लस 23,700 प्लस 900 किती येतात 1,98,000. $1,98,000 मायनस ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईड मायनस 25,000 मायनस 2380 मायनस 2,700 मायनस 67,100 मायनस 1820 किती येतात 99,000. 99,000 काय आहे ग्रॉस प्रॉफिट आहे, तो डेबिटला लिहायचा आहे. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी फॉरवर्ड 99,000. क्लिअर. मग आता हे जे 99,000 आहेत ते आपल्याला कुठे ट्रान्सफर करायचे आहेत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 99,000. क्लिअर. आता ग्रॉस प्रॉफिटवरती एक ॲडजस्टमेंट आहे. काय आहे सेकंड ॲडजस्टमेंट बघा. पार्टनर्स आर एंटायटल्ड टू गेट कमिशन ॲट द रेट 1% ईच ऑन ग्रॉस प्रॉफिट. दोघांनाही 1% ग्रॉस प्रॉफिटवरती 1% कमिशन मिळालेलं आहे ग्रॉस प्रॉफिटवरती. ग्रॉस प्रॉफिट किती आहे 990, त्याच्यावरती 1% 990 राईट. मग हे जे 990 आहेत त्याचे दोन इफेक्ट कुठे येणार. एकतर कमिशन म्हणजे पार्टनर्ससाठी इन्कम आहे म्हणून पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय कमिशन 990. दोघांनाही 1% मिळालेलं आहे म्हणजेच दोघांची अमाऊंट सेम आहे. मितेशमध्ये 990 मंगेशमध्ये पण सेम अमाऊंट 990. आता या दोघांचे सेकंड इफेक्ट कुठे जाणार बिझनेससाठी एक्सपेन्सेस आहेत राईट. म्हणजेच सेकंड इफेक्ट कुठे जाणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आता इथे जागा आहे म्हणून मी इथे लिहिते टू कमिशन. एकतर तुम्ही काय करू शकता मितेश आणि मंगेश लिहून त्यांची इनर कॉलममध्ये 990 990 लिहू शकता आणि आउटर कॉलममध्ये दोघांची टोटल करू शकता. आता इथे जागा नाही आहे म्हणून मी डायरेक्टली आउटर कॉलममध्ये अमाऊंट लिहिते टू कमिशन 1980. 1980 कसे आले. हे जे पार्टनर्सचं कमिशन आहे 990 प्लस 990 1980 जे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला सेकंड इफेक्ट दाखवलेला आहे कारण बिझनेससाठी ते एक्सपेन्सेस आहेत. क्लिअर. नेक्स्ट आता आपण काय केलेलं आहे प्रॉफिट कॅल्क्युलेट केला आहे जो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर केलेला आहे. त्याची आता आपल्याला टोटल करायची आहे आणि जो नेट प्रॉफिट येईल तो त्यांनी काय सांगितलं आहे कुठच्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा आहे 3:1. ते आपण आता बघणार आहोत. सी 99,000 क्रेडिटला आहेत मायनस 1,600 मायनस 2,200 मायनस 2,600 मायनस 3,400 मायनस 1,000 मायनस 4,100 मायनस 2,000 मायनस 3,700 मायनस 2,000 मायनस 3,200 मायनस 5,000 1980 2536 किती येतात 63,684. हा जो 63,684 आहे प्रॉफिट तो आपल्याला 3:1 या रेशोमध्ये कॉन्ट्रीब्यूट करायचा आहे राईट. मग 63
684. इथे आता आपल्याला वर्किंग नोट प्रिपेअर करायची आहे. इथे आपण लिहिणार आहोत वर्किंग नोट. आता मी इथे खाली लिहिते वर्किंग नोट. मितेश मंगेश. अमाऊंट किती आहे प्रॉफिटची? 63,684. राईट. त्यांचा रेशो काय सांगितलेला आहे? 3:1. म्हणजेच 63,684. मंगेशचा आपण कॅल्क्युलेट करतोय 63,684 इंटू 3 डिवायडेड बाय 4. डिवायडेड बाय 4 का केले आपण? कारण रेशो 3:1 आहे. 3 + 1 4. 63,684 इंटू 3 डिवायडेड बाय 4 किती येतात? 47,763. क्लिअर? नेक्स्ट परत आता आपल्याला मंगेशचं कॅल्क्युलेट करायचं आहे. 63,684 इंटू 1 आहे इथे म्हणून 1/4. 63,684 इंटू 1 डिवायडेड बाय 4 15,921. क्लिअर? या अमाऊंट्स कशा आल्या आहेत? जो प्रॉफिट आहे तो आपण 3:1 मध्ये डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. आता या ज्या अमाऊंट्स आहेत त्या आपल्याला कुठे लिहायच्या आहेत? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. टू नेट प्रॉफिट कॅरी फॉरवर्ड मितेश मंगेश. मितेशची अमाऊंट किती आहे? 47,763. 47,763. मंगेश 15,921. दोघांची टोटल किती आहे? 63,684. क्लिअर? म्हणजेच नेट प्रॉफिट किती आहे? 63,684. आता ही जी अमाऊंट आहे ती आपल्याला कुठे ट्रान्सफर करायची? आता आपल्याला पहिल्यांदा इथे टोटल लिहून घ्यायची आहे. 99,000 99,000. क्लिअर? आता हे जे बॅलन्सेस आहेत नेट प्रॉफिट जो आलेला आहे तो कुठे लिहायचा आहे आपल्याला? पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला, कारण त्यांचा तो प्रॉफिट आहे. बाय नेट प्रॉफिट ब्रॉट डाऊन. मितेश 47,763. नेक्स्ट मंगेश किती आहे? 15,921. क्लिअर? आता पार्टनर्स करंट अकाउंटचा बॅलन्स फाइंड आउट करायचा आहे. 2,000 प्लस 1,250 प्लस 990 प्लस 15,920 सॉरी 2,000 प्लस 1,250 प्लस 990 प्लस 15,921 20,161. नेक्स्ट 3,000 प्लस 3,750 प्लस 990 प्लस 47,763 55,503. आता 55,503 मायनस आपण 1,200 करणार आहोत. मितेश 1,200 किती येतात? 54,303. क्लिअर? 54,303 कसे आले? हे 55,503 मायनस 1,200. नेक्स्ट 2161 मायनस 2,200 मायनस 900 17,061. हे काय आहे? बॅलन्स आहे करंट अकाउंटचा. इथे लिहायचं आहे टू बॅलन्स कॅरी फॉरवर्ड. दोघांची टोटल लिहायची आहे 55,503 20,161. इथे आपण टोटल लिहून घेतली आहे. क्लिअर? आता हा जो बॅलन्स आहे तो कुठे कॅरी फॉरवर्ड होणार आहे?
लायबिलिटीजमध्ये. इथे आपण जागा सोडलेली होती, इथे लिहायचं आहे करंट अकाउंट. मितेश आणि मंगेश. मितेशचा बॅलन्स किती आहे? 54,303. मितेश 54,303. मंगेश 17,061. 17,061. आता दोघांची टोटल करायची आहे. 54,303 प्लस 17,061 किती येते? 71,364. क्लिअर? आता आपल्याला बॅलन्स शीट टॅली होते की नाही ते चेक करायचं आहे. पहिल्यांदा ॲसेट साईड 46,500 प्लस 13,700 प्लस 49,664 प्लस 32,000 प्लस 75,000 प्लस 29,000 प्लस 60,800 प्लस 23,700 किती येते? 3,30,364. क्लिअर? नेक्स्ट ॲसेट्स झालेली आहे. आता लायबिलिटीज 2 लाख प्लस 71,364 प्लस 38,000 प्लस 2,000 प्लस 18,000 प्लस 1,000 3,30,364. 330,364 दोन्हीकडे सेम अमाऊंट आहे, म्हणजेच आपली बॅलन्स शीट टॅली झालेली आहे. सगळे इफेक्ट्स आपण एक्झॅक्ट केलेले आहेत, परफेक्ट केलेले आहेत. ओके.